नमस्कार मित्रांनो, आज आपण पितृपक्षाच्या गूढ आणि अत्यंत पवित्र कथेचा अनुभव घेणार आहोत। या काळात आपण आपल्या पूर्वजांना तृप्त करण्यासाठी विशेष पूजा अर्चना करतो, कारण असं मानलं जातं की पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या जीवनात सुखसमृद्धीचं द्वार उघडतं। या कथेचा महिमा एवढा आहे की ती ऐकल्याने पितृदोषांचं संपूर्ण निवारण होतं आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने जीवनात सर्व प्रकारच्या संकटांवर विजय मिळतो। चला या अद्भुत कथेचं श्रवण करूया आणि त्यातून मिळणारी शिकवण समजून घेऊया। एके दिवशी गरुडराज भगवान श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनंती करतात, हे प्रभू, मला पितृपक्षाचं रहस्य सांगावं। पितरांची पूजा का केली जाते, पितृदोषांपासून सुटका कशी मिळते? श्रीकृष्ण मंद हसले आणि म्हणाले, हे गरुड, पितृपक्ष हा पूर्वजांना तृप्त करण्याचा अत्यंत पवित्र काळ आहे। या काळात जो मनुष्य श्रद्धेने पितरांची पूजा करतो त्याच्या जीवनातील दोष, संकट आणि दुःख नाहीशी होतात। पितरांचं तृप्त होणं म्हणजे आपल्या वंशजांचं उन्नती करणं आहे। एक प्राचीन कथा सांगतो जी तुला हे सर्व कसं आणि का घडतं ते स्पष्ट करेल। गरुडाच्या चेहऱ्यावर उत्सुकतेचे भाव दिसू लागले आणि श्रीकृष्ण कथा सांगू लागले। ऋषी रुची आणि त्यांच्या पितरांची कथा। प्राचीन काळी रुची नावाचे एक महान ऋषी होते। त्यांचं आयुष्य तपश्चर्येत, ध्यानधारणेत आणि परमात्म्याच्या साधनेत व्यतीत होत होतं। त्यांनी सांसारिक मोह, माया आणि सुखांचा त्याग केला होता। पण त्यांचे पितर, जे त्यांच्या वंशातील होते, अत्यंत दुःखी होते, कारण रुचींनी संतती प्राप्त न केल्याने त्यांचा वंश संपण्याच्या मार्गावर होता आणि त्यामुळे पितरांच्या आत्म्यांना मुक्ती मिळत नव्हती। एके दिवशी तपश्चर्येत मग्न असताना ऋषी रुची यांच्या समोर दिव्य तेजस्वी रूपात त्यांच्या पितर प्रकट झाले। त्यांची देहभाषा गंभीर होती आणि त्यांनी आपल्या वंशजाला उद्देशून विचारलं, हे वत्सा, तुझ्या या वैराग्यमय जीवनामुळे आमचं भविष्य धोक्यात आलं आहे। संतती मिळाल्यास आमची आत्मा मुक्त होणार नाही। ऋषी रुची चकित झाले। त्यांनी नम्रपणे विचारलं, हे पितृगण, मी तर तपाचरण करत आहे, मग तुम्ही दुःखी का आहात? संततीचा त्याग करणे का चुकीचं आहे? पितर म्हणाले, वत्सा, तू जगातील सर्वात मोठं तपश्चर्याचं साधना करतो आहेस, पण संततीच्या अभावी वंशाचा नाश होईल। आमची आत्मा मुक्तीसाठी वंशजांची आवश्यकता आहे। जर तू संतती प्राप्त केली नाहीस तर आम्हा सर्व पितरांचा पतन होईल आणि तुझं जीवनही संकटात सापडेल। पितरांचं हे गंभीर वचन ऐकून ऋषी रुची चिंतेत पडले। त्यांनी विचार केला की पितरांचं मुक्ती आणि वंशाची उन्नती ही किती महत्त्वाची आहे। त्यांनी पितरांना सांगितलं, हे पितृगण, माझं जीवन वैराग्याचं आहे। मला योग्य जोडीदार कुठे सापडेल? पितरांनी उत्तर दिलं, हे वत्सा, जर तू विवाह केलास आणि संतती प्राप्त केलीस तर आम्हाला मोक्ष मिळेल आणि तुझं जीवनही समृद्ध होईल। ऋषी रुची अत्यंत खिन्न झाले। त्यांच्या मनात पितरांच्या मुक्तीची चिंता सतत चालू होती। त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला। 100 वर्षे वनात कठोर तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्यांच्यासमोर प्रकट झाले। हे रुची, ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे। तुझ्या पितरांनी सांगितलं तसं तू संतती प्राप्त करण्यासाठी योग्य जोडीदार शोधशील। तुझ्या वंशाचा विस्तार होईल। ब्रह्मदेवांच्या आशीर्वादानंतर एका राजाच्या घरी एक सुंदर आणि गुणी कन्येचा जन्म झाला। तिचं सौंदर्य आणि सद्गुण सर्वत्र विख्यात होते। योग्य वयात आल्यावर ती कन्या ऋषी रुची यांच्या सोबत विवाहबद्ध झाली। त्यांच्या पवित्र विवाहानंतर ऋषी रुचींना एक तेजस्वी पुत्र प्राप्त झाला। पुत्राच्या जन्मामुळे पितर अत्यंत तृप्त झाले। पुन्हा एकदा प्रकट होऊन त्यांनी ऋषी रुचींना आशीर्वाद दिला, हे वत्स, तुझ्या संततीच्या आगमनाने आम्हाला शांती मिळाली आहे।
आम्ही आता मुक्त आहोत. श्रीकृष्ण गरुडाला सांगतात, हे गरुड, ही कथा पितृदोष निवारणाची आहे. जो मनुष्य श्रद्धेने ही कथा ऐकतो आणि आपल्या पितरांची पूजा करतो, त्याला जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांवर विजय मिळतो. पितरांचा आशीर्वाद म्हणजे सुखसमृद्धी आणि उन्नतीचं द्वार उघडणं आहे. मित्रांनो, पितृपक्षात पितरांच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचा तृप्त केल्यानं त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनात शांती, समृद्धी आणि संकटांपासून मुक्ती देतो. जोही ही कथा श्रद्धेने ऐकतो, त्याच्या जीवनातील सर्व दोष आणि पाप नाहीशी होतात. तर मग मित्रांनो, या पवित्र कथेचं श्रवण केलं आणि पितरांना तृप्त केलं तर जीवनात सुख आणि यशाचं आगमन होतं. ही कथा तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.